राजकारण्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती असावं की नसावं ही चर्चा महाराष्ट्रामध्ये फार जुनी आहे। 1975चा म्हणजे आणीबाणीचा कालखंड जर सोडला त्यावेळी दुर्गाबाईंनी यशवंतराव चव्हाण यांना कराडच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती येण्यास केलेला विरोध वगळता आपण सातत्याने राजकारणी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पाहत आलो आहोत आणि त्यातील प्रमुख नाव हे अर्थातच शरद पवारांचं। वर्षानुवर्ष शरद पवार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर तर दिसत आलेच, त्याचबरोबर साहित्य संमेलनाची जी निमंत्रण पत्रिका आहे त्यामध्ये देखील कधी स्वागताध्यक्ष किंवा कधी इतर स्वरूपामध्ये त्यांचं अस्तित्व जाणवत राहिलं। मात्र पहिल्यांदाच असं होतंय की सातारमध्ये होऊ घातलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाही। आपल्यासोबत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आहेत। सर, काय याच्या पाठीमागचं कारण आहे? यामागे साहित्य महामंडळाची अशी काही भूमिका नाही आहे। शरद पवार यांच्याविषयी आदरच आहे, त्यांच्या कर्तृत्वाविषयी, आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये त्यांच्या हस्ते जेवढ्या संमेलनाची उद्घाटनं झाली तेवढी अन्य कुठल्याही व्यक्तीच्या हस्ते झाली नसतील। दिल्लीला झालेल्या साहित्य संमेलनाचेही ते स्वागताध्यक्ष होते। साहित्य महामंडळ पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही अशी एक भूमिका घेतलेली आहे की साहित्य संमेलनाची पत्रिका तयार करत असताना त्यामध्ये साहित्यिक कार्यक्रमांची जी योजना आहे ती साहित्य महामंडळाने पूर्णतः करायची आणि संयोजन संस्थेला उद्घाटन आणि समारोपामध्ये कुणाला निमंत्रित करायचं याचं स्वातंत्र्य आपण संस्था म्हणून काहीतरी त्यांना दिलं पाहिजे, तर ते स्वातंत्र्य त्यांच्याकडे आपण दिलेलं आहे। शेवटी काय, प्रत्येक नगराची म्हणून काही एक तुम्ही म्हणता की स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे, तर त्यांनी जी काही निमंत्रण पत्रिका तयार केली आहे, स्वागताध्यक्ष आहेत शिवेंद्रराजे भोसले, जे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत, आणि त्यामुळं त्यांच्या या निमंत्रण पत्रिकेमध्ये त्यांच्या पक्षातील नेत्यांची नाव आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं, जयकुमार गोरे किंवा इतर। आणि जेव्हा विचारलं यांना, शिवेंद्रराजे भोसले यांना, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की आम्ही महायुतीतल्या नेत्यांची नावं या कार्यक्रम पत्रिकेमध्ये घेतो आहोत, मात्र आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण देऊ असं त्यांनी म्हटलंय। मात्र महायुतीतल्या नेत्यांची नावं, म्हणजे स्पष्टपणे सरकारचा प्रभाव याच्यावरती जाणवतोय असं काही म्हणता येणार नाही। तुम्ही कार्यक्रमाची जर पत्रिका बघितली तर अमोल पालेकरांच्या पुस्तकावरती चर्चा आहे, गिरीश कुबेर यांची मुलाखत आहे, शाहू पाटोळे यांच्या पुस्तकावरती चर्चा आहे, आणि अतिशय परखडपणे बोलणारे म्हणजे सरकारच्या विरुद्ध आणि विरोधकांच्या विरुद्ध अशा दोन्ही प्रकारचे लोक त्याच्यामध्ये आहेत। त्यामुळे महामंडळाची अशी काही भूमिका नाही आहे। आणि महामंडळाची नाही, मी आयोजकांच्या बद्दल बोलतो। त्यामुळे आयोजकांची काही तशी असेल असं मला वाटत नाही, कारण आम्ही साहित्यिक कार्यक्रमांची जी एक रचना त्यांच्यासमोर ठेवली त्यामध्ये त्यांनी कुठलाही बदल केलेला नाही किंवा हस्तक्षेप केलेला नाही। पण उद्घाटन आणि समारोपाला महामंडळ म्हणून माझी वैयक्तिकदृष्ट्या अपेक्षा अशी होती आणि संपूर्ण महामंडळाची की संमेलनाचं उद्घाटन हे साहित्यिकाच्या हस्तेच झालं पाहिजे, आणि त्यामुळं भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होत आहे, आणि समारोपाला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। तर त्यामुळं महामंडळाने हे उद्घाटन आणि समारोप या ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत तिथे महत्त्वाचे साहित्यिक असतील अशी सगळी रचना केलेली आहे। आणि आपली अशी काही भूमिका नाही आहे की राजकारण्यांनी या व्यासपीठाकडे येऊ नये वगैरे, रसिक म्हणून त्यांनी विशेष शरद पवारांचं आहे। शरद पवारांचं नाव या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाही, मात्र त्यांना आमंत्रण दिलं जाणार आहे का महामंडळाकडून? महामंडळाकडून आम्ही तर असं सांगितलंय की हा कुठल्याही एका पक्षाचा कार्यक्रम नाही, हा संबंध महाराष्ट्राचा उपक्रम आहे, आणि त्यामुळं मी तर संयोजकांना असं सांगितलं की महाराष्ट्रातले 288 आमदार, 48 खासदार आणि सगळ्या महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या लोकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना देखील या संमेलनाचं निमंत्रण द्यावं अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। धन्यवाद सर। मागील वर्षी शरद पवार हे मला वाटतंय दिल्लीमध्ये झालेल्या स्वागताध्यक्ष होते, मात्र यावेळी त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये नाही, मात्र त्यांना साहित्य संमेलनासाठी म्हणून आम्ही निमंत्रण देऊ असं बोललं जातं आहे। शरद पवार येणार की नाही हा भाग वेगळा, मात्र यातून जी बदललेली राजकीय परिस्थिती आहे
ती या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ध्वनित होतीये. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.